शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड किंवा एक वृक्ष शाळेच्या परिसरात असो, घराच्या परिसरात असो, शेताच्या परिसरात असो, जिथं त्यांना जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी एक वृक्षारोपण करायचं आहे। याचा उद्देश एवढाच आहे की पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, मातृत्वाची भावना आणि पर्यावरणाचे जतन यांचा संबंध जोडला जावा आणि वृक्ष लागवड आणि संगोपनाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं हा उद्देश घेऊन हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे। या उपक्रमाचे जे फोटो विद्यार्थी काढतील आपल्या आईसोबत वृक्षारोपण करताना ते फोटो ecoclub.education.gov.in या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत। ते अपलोड केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या आईला असं एक भागीदारी प्रमाणपत्र मिळणार आहे। हा फोटो अपलोड करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं झाडासही आपल्या आईचा फोटो घ्यायचा आहे। हे काही फोटो मी तुम्हाला उदाहरणादाखल दाखवत आहेत कशा प्रकारे फोटो घेता येईल हे मी डायरेक्ट वेब पोर्टलवरून डाउनलोड केलेले आहेत। आता हा फोटो विद्यार्थ्याच्या आईबरोबर वृक्षारोपण करतानाचा फोटो अपलोड कसा करायचा आणि त्यानंतर प्रमाणपत्र कसं मिळवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया। खूप सोपी आणि अगदी कमी वेळाची प्रोसेस आहे। त्यासाठी मी जातो क्रोम ब्राउझरमध्ये, बघा त्यासाठी मी क्रोम ब्राउझरमध्ये जातो। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला सर्चमध्ये टाकायचं आहे इको क्लब, एवढंच जरी टाकला तरी आपल्याला ती वेबसाईट मिळून जाईल। इको क्लब टाकल्यानंतर खालच्या बाजूला आलेलं आहे बघा ecoclubs.education.gov.in ही वेबसाईट मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे। त्या वेबसाईटवरून तुम्ही डायरेक्ट इथं जाऊ शकता किंवा टाईप करू शकता। आता इथं ह्याचं हे वेब पेज आलेलं आहे। इथं खाली गेल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म दिसेल। या फॉर्ममध्ये काय काय करायचं बघा, विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे, इयत्ता टाकायचं आहे, वय टाकायचं आहे। एवढं टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं इथून जेंडर निवडायचं आहे, युडायस टाकायचा शाळेचा, युडायस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जाऊन चूज फाईल करायचं आहे। चूज फाईल केल्यानंतर या कन्सेंट फॉर्मला एक टिक लावायचं आणि सबमिट करायचं आहे। एवढं काम करायचं आहे। हे काम अतिशय सोपं आहे। आता पटपट मी हे काम करतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो एका मिनिटामध्येच। मित्रांनो आता इथं मी युडायस नंबर टाकतोय शाळेचा। युडायस नंबर टाकल्यानंतर तो व्हेरीफाय कसा व्हावा लागतो हेही तुम्हाला दाखवतो। हे बघा आता शाळेचा युडायस नंबर टाकल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता युडायस व्हेरीफाईड सक्सेसफुली इथं असं आलेलं आहे, हे बघू शकता। त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करतो मी। चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर आपण मोबाईलमधल्या सगळे फोटोजमध्ये जाणार आहोत। आपल्याला जो फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यावर सिम्पली टॅप करायचं। फोटो इथं आलेला तुम्हाला दिसतोय। वरच्या बाजूला इमेज अपलोड सक्सेसफुली सुद्धा आलेला आहे। खाली बघा इथं दोन हिरव्या टिक अशा झालेल्या असल्या पाहिजे, युडायसची आणि इमेजची, या दोन्ही टिका झालेल्या आहेत। आता या कन्सर्न फॉर्मच्या चौकोनात छोट्या क्लिक करूया आणि सबमिटवर क्लिक करूया। इथं ओके म्हणायचं सबमिट सक्सेसफुलीला। आता डाउनलोड सर्टिफिकेटचा तुम्हाला हा ऑप्शन मिळालेला आहे, याच्यावर क्लिक करूया। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता त्या विद्यार्थिनीच्या नावाची आणि आईच्या नावाची एकत्रित ही प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं आहे। या पद्धतीनं तुम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे फोटो प्राप्त करा आणि आपल्या मोबाईलद्वारे सगळ्या विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड करून त्यांचे प्रमाणपत्र तुम्ही मिळवू शकता। हा उपक्रम सर्व शाळांसाठी बंधनकारक आहे, त्यामुळे सर्व शाळांनी जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना झाड लावण्यास प्रवृत्त करायचं आहे आणि त्याच्या आईबरोबर झाडासह फोटो घेऊन तो अपलोड करायचा आहे। तर मित्रांनो हे सोपं काम आहे, आपण पटकन करू शकता। आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। कसा व्हिडिओ वाटला हे मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा। आपण कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय।